कृष्णारी नर्मदे हर हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस आहे 47वा 7 जानेवारी 2026. सकाळी आमचं प्रस्थान झालं सुलगाव नर्मदेश्वर महादेव भगवाने. माताराम तिथं खूप छान सेवा झाली. रात्री पण ते गावकरी सगळे सेवेला असतात, जेवण छान देतात. सकाळी बिस्किटाचा चहाचा नाश्ता घेऊन पुढे 2 ठिकाणी चहाची बिस्किटाची नाश्ते झाली. आणि आता दुपार भोजन आपलं पुढं आम्ही सकाळपासून आता 15 किलोमीटर चालत आलो. 11:30 वाजलेली बघा. ही हरभऱ्याची शेती खूप इकडे छान आहे. हरभरा इकडे चणा म्हणतात त्याला. आणि दुपार भोजन पांड्याखेडी खरगोन जिल्ह्यामध्ये तालुका महेश्वर हे छोटंसं गाव आहे. पुढं दिसते तुम्हाला बघा, लांबून नाही दिसणार. आता हे इकडे लसणाची शेती फार आहे, लसूणचा. हो. आणि संध्याकाळी आमची विश्रांती राहील धारेश्वर महादेव मंदिर आहे. तिथं नर्मदा एक नदीचा संगम आहे. त्या नदीचं नाव विसरला आता बघा. आता संध्याकाळी विश्रांती राहील आमची. आणि अंतर जवळजवळ 25-26 किलोमीटर आहे सकाळपासून. सुलगाव ते धारेश्वर, तालुका महेश्वर, जिल्हा खरगोन. खरगोन जिल्हा एकदम सुजलाम सुफलाम आहे नर्मदा मायाच्या पाण्यानं. इकडून दक्षिण तटाने चालताना अशीच शेती, केळीची, ऊसाची. आणि इकडून आता ते बघा इकडं हरभरा, कांद्याचे पण राणे, लसणाचे राणे. रस्ता पण छान आहे बघा. हा कच्चा रस्ता आहे आणि खूप छान चालायला आनंद वाटतो. पुढं आमचे ते सहकारी गेलेले जाधव बाबा, आमच्या महिला भगिनी चालत आहेत. जवळजवळ आम्ही 9 जण, ते 2 नगरचे आलेले, आपल्या आले नगरचे ते 2 धरून आम्ही 11 जण झालो आता. आणि आज जवळजवळ 47 दिवस झाले. आता एक 5-7 दिवसात आम्ही नेमावर जातो आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना नेमावर या ठिकाणी गेल्यानंतर नर्मदा प्रदक्षिणा परिक्रमा निम्मी होते, म्हणून त्याचं नाव नेमावर आहे. नाभी कुंड आहे तिथं, खूप धार्मिक स्थळ आहे. तिथं आमची विश्रांती राहील. एक 5-7 दिवसात आम्ही नेमावरला जाते. आणि खूप आधी छान परिक्रमा चालवली बघा. शांत आहे, नामस्मरणाची वाटे, आनंद आहे, सुख आहे. भरभरून नर्मदा माया प्रेम देते आणि चालण्याला शक्ती देते. डोंगरदरे असो, शुलपाणी असो, मांडोगडसारखे पर्वत परत चढून उतरायचं आहे मांडोगड. एवढे दिवस चालू तर काय वाटलं नाही. हो, सुखाने एकदम आनंदाने आलेले सगळे. आणि आता पण नर्मदा मैया आहेच आमच्या पाठीशी. तीच आम्हाला शक्ती देते, आनंद देते, धीर देते. कारण धीर फार महत्त्वाचा आहे. तो कोबऱ्यामध्ये धीर तो कारण साई होतो. नारायण उतावळेपणा चालत नाही नर्मदा परिक्रमामध्ये. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना उतावळेपणा आणि घाई अजिबात चालत नाही. एवढं शांतीने तुम्ही चाला नामस्मरण करत, तेवढं तुम्हाला त्या पटीनं फायदा आहे. दिवसामागून दिवस जात आहेत, महिने जात आहेत. 4 महिने ही नर्मदा परिक्रमा 4 महिन्याची पूर्ण केली तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची. परंतु आपल्या संसारी माणसाकरता ही सोपी वाटे संतांनी घालून दिलेली. मार्कंड ऋषीने पहिली परिक्रमा करेली. पुराणामध्ये खूप उल्लेख आलेला आहे नर्मदा पुराणदूर वाचलं त्याच्यामध्ये. आणि अशी जिथे धार्मिक स्थळ तिथे मी तुम्हाला माहिती देत आलेलो आहे. यूट्यूब चॅनल आहे आपला संप्रदाय प्रवास, त्याला टाईमचं सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे आपले पुढे व्हिडिओ आकडे शब्द आहे आमचे. पहिल्यांदाच आता मी कॅमेरा पुढे आलेले आहे, म्हणून फक्त चुकलं तर माफ करा, मुलाचं अंतकरण करून. आणि एक सेवा म्हणून हे करायचं आहे, बाकीचं काहीच नाही. नर्मदा मैया आहे, तुम्ही सगळे साक्षीला. हर हर नर्मदे हर, हर हर नर्मदे हर. चलो मच्छिंद्र गोरख. नर्मदे हर बघा. हे शेतातून कामं करणारे या महिला भगिनी बघा, खूप छान असं नर्मदे हर करतायत. 11:30 वाजलेले. आता 1 तास आम्ही जाते पुढल्या गावात. बघा इथं बोर्डे राधाकृष्ण मंदिर आहे. पुराणे बळेगाव सीधा जायगा तो धारेश्वर 11 आहे. पितांबली 5 किलोमीटर आहे. आमचं दुपार भोजन आहे. आणि खूप छान असा आश्रम आहे बघा इथं. आता नवा बनलेला आहे नर्मदा परिक्रमा वाचन करता. गेल्या वर्षी काम चालू होतं. हा सरळ रस्ता धारेश्वर इथून 11 किलोमीटर. बघा इथं आमचे सहकार्य सगळे बाबा नर्मदे हर. हे बाबा सेवा करतात बघा. इथं चहा नाश्ता, पतंजलीचे बिस्किट आहे इथं सगळे बसलेले आहेत बघा. आणि पूर्ण अशा प्रकारे आता आश्रम बनलेला आहे. हा नर्मदा परिक्रमामध्ये आता आम्ही 11 किलोमीटर सकाळी सुलगाव नर्मदेश्वर महादेव भगवान आणि सकाळी चालत आलेलो आहे. 11-12 किलोमीटर आता आलेलो आहे. आणि बघा आता आश्रम बनलेला आहे. होय, सेवेदारी सेवा करतायत. आणि इथं सियाराम बाबा आहे पलीकडं तेरीबट्ट्याने. खूप असं प्रस्त आहे बाबा सियाराम बाबाचं. आता बाबांना जाऊन 2 वर्ष झालेले आहे बघा. हर हर नर्मदे. सियाराम बाबांची इथं या सगळं सर्वत्र भागामध्ये फोटो लावलेले आहे. बाबा नर्मदे हर. किती साल से सेवा करते बाबा? 4 साल हो गए. तो कौन सा तहसील, कौन सा? खरगोन जिला, तहसील महेश्वर. आश्रम बना आहे अभी. अच्छा. आता इथं रात्रीचे जरी टाईम झाला 5 वाजले तरी इथं आसन लावता येतं. खूप छान अशा प्रकारे आता नर्मदा परिक्रमामध्ये बरेचसे असे जवळजवळ 10 ते 15% यावर्षी आश्रम बनलेले. खूप असं धन्यवाद या लोकांना.
कारण यांच्यामुळेच आपली परिक्रमा आहे. यांनी सेवा नाही केली तर आपली परिक्रमा होणार नाही. म्हणून नर्मदा माई यांची पण सेवा करून घेते. हर हर नर्मदे. चोर दुपार भोजन बघा इथं पांड्याखेडी आश्रम जवळ आलेलं आहे. एक 16 किलोमीटर झालेलं आहे सकाळपासून. आणि आता इथं दुपार भोजन आहे. पांड्याखेडी आहे. नर्मदे हर जिंदगीभर. बघा इथं खूप छान अशा प्रकारे सेवेदारी सेवा करतात गावातले. इथं लिहिलेलं आहे नर्मदे हर जीवनभर. आणि बघा इथं शहरा बाबाचा फोटो लावलेला आहे तेलीबट्ट्याने. सामनी बाबांचं खूप अशा प्रकारे तिथं समाधीस्थळ आहे तेलीबट्ट्यांना. आणि हा आता दुपार भोजन आमची इथं झाल्यानंतर दुपारून प्रस्थान. बघा इथं आता सेवा करतात. बघा ही सेवा आहे यांची. बघा या माता नर्मदे हार मात्र नर्मदे हार. बघा हे नर्मदा मैया आहे, अन्नपूर्णा आहे. यांच्या सेवेनेच आमची परिक्रमा होती. खूप असं पाणी वाहते वाड्याला. आणि आता आम्ही इथं आसन लावते. नर्मदे हार बाबा जानकारी देते ये स्थल की ग्राम ये गांव की हाँ सबकी ये गांव पांडाघाट खेड़ी हाँ। बहगांव से आ रहे हैं बाबा भी नर्मदा मैया के तट से। हाँ और आप जाएंगे खाना खा के भोजन यहीं करेंगे। हाँ। फिर जाएंगे धारेश्वर मंदिर, यहाँ से 7 किलोमीटर धारेश्वर आश्रम है, हाँ। मैया जी के किनारे है, हाँ। वहीं आप रात्रि विश्राम करेंगे। नर्मदे हार. बघा सुलगाव ते धारेश्वर आमचं लगभग अंतर 25 किलोमीटर सकाळपासून. आता दुपार भोजन इथं पांड्याखेडी तेव्हा हे सेवेदारी सेवा करतात. हां मारेवा हा संस्थान खूप छान अशा प्रकारे सेवा करतायत. हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे रामकृष्ण हरे. नर्मदे हर हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आम्ही या गावात आलो. या गावाचं नाव आहे भामपुरा. बघा संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि या गावात आलेलो आहे 4 आता पुढे 1 किलोमीटरवर धारेश्वर महादेव भगवान आहे. बघा पुढं एक कोलार नदी संगम आहे. कोलार नर्मदा संगम आहे. आणि संध्याकाळी बघा संगम आमची विश्रांती आहे. एकदम तीर्थ आहे, देव आहे, संत आहे. ते बाबा खूप अशी सेवा करतात. धारेश्वर महादेव मंदिर आणि पुराणामध्ये त्या तीर्थाचा उल्लेख आलेला आहे. बघा हे गाव आहे, हे गाव आहे भामपुरा. बघा इथं छान अशी इथं चहा पाण्याची नाश्त्याची सेवा करतात. पुढं आता 1 किलोमीटर आमची विश्रांती आहे. धारेश्वर महादेव भगवान कोलार नदी संगम आहे. संध्याकाळचे 4:15 वाजता आलेले. आता या गावात आलेले आज जवळजवळ 25 किलोमीटर झाले दिवसभराचा प्रवास. आणि आता 1 किलोमीटर पुढे कोलार नदी पार करून धारेश्वर महादेव भगवान संध्याकाळी विश्रांती राहील. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 47वा दिवस आहे. 7 जानेवारी 2023 आहे. आणि तहसील तालुका महेश्वर जिल्हा खरगोण खूप अशा प्रकारे आज सुखद आनंदात प्रवास झाला. हर हर नर्मदे हार. खूप आता सूर्यनारायण मावळतीला चाललेलं आहे. हे संगमावर अशा प्रकारची ही विश्रांती आमची. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 47वा दिवस आहे. माझे सगळे सहकारी हे या आज जवळजवळ दिवसभराचं अंतर आमचं 27 किलोमीटर झालेलं आहे. आणि आज 47वा दिवस आहे. 7 तारीख आहे जानेवारी 2026. हर हर. आज आम्ही ज्या धाराशिव महादेवाच्या संगमावरती आलो आणि बऱ्याच काही गोष्टी पुराणामधल्या आज दृष्टीने आम्ही पाहतोय. खडकाला पडलेला मायेने केलेल्या धारा एक जगातलं वेगळंच एक दृश्य डोळ्याने पाहायला मिळतं. आणि म्हणून तर भव्यदेवी असा एक संगम आहे. आम्हा सर्वांचा आज रात्रभर या संगमाशी नातं मायलेकराचं जोडल्यासारखं होतं आहे. आम्ही रात्रभर या संगमाला मुक्कामी राहणार आहोत. ही मायेची किमया आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळे तीर्थ दाखवण्यासाठी हे कोणीतरी पुढं पाहिजे. जसं तमाशाला गवळण पाहिजे तसं आमच्यामध्ये आम्हाला गुरु या स्थानी मिळाले आमचे बाळासाहेब आहेत. त्याबरोबर खरं आम्हाला शिक्षण क्षेत्रामधले ज्यांनी 4 महिने चातुर्मास केला असे आमचे परममित्र आणि गुरुवर्य नारायण महाराज कानवडे हे पण आहेत. आणि 10-12 वर्ष जे पंढरपुरामध्ये अखंड वारकऱ्याची सेवा करतात चातुर्मासामध्ये तपकरी मठामध्ये असे आमचे परममित्र पंढरपूरकर पण आहेत. हां लघु मारुती साळुंखे. बघा आता या संगमावर आमचा मुक्काम आहे छान. आणि सूर्य मावळतीला चाललेला आहे. एकदम छान असं हे रम्य स्थळ आहे. आणि पुढं जागृत स्थान आहे धारेश्वर महादेव भगवान आहे. बघा आता संध्याकाळची आमची विश्रांती या स्थानावर. हर हर नर्मदे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. मा नर्मदा मैया की जय.